गोयानिया किरणोत्सर्गी अपघात, गोयानिया रेडिओ ॲक्टिव्ह ॲक्सिडेंट. नमस्ते मित्रांनो, माझ्या या नवीन मराठी होप चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला मनोरंजक आणि सत्यकथा पाहायला मिळतील. जर तुम्हाला अशा कथांमध्ये मजा येत असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. 28 सप्टेंबर 1987 रोजी गोयानिया, ब्राझील येथील एका सरकारी रुग्णालयात एक महिला आपल्या हातात एक पोते घेऊन डॉक्टरांकडे पोहोचली आणि तिने ते पोते डॉक्टरांच्या टेबलावर रागाने आपटले. डॉक्टर म्हणाले, हे काय उद्धटपणा आहे? तेव्हा त्या महिलेने पुढे होऊन सांगितले, या पोत्यात काहीतरी असे आहे जे माझ्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेत आहे. डॉक्टरने मनात विचार केला. आली आणखी एक वेडी. पण त्या डॉक्टरला काहीच कल्पना नव्हती की त्या पोत्यात जी वस्तू होती ती केवळ त्या महिलेच्या कुटुंबालाच मारत नव्हती, तर ती संपूर्ण शहरासाठी नरकाचे दरवाजे उघडणार होती. आणि आता तेच नरकाचे दरवाजे त्याच्या टेबलावर पडले होते. आज आपण जगातील सर्वात धोकादायक आणि अविस्मरणीय गोयानिया अपघाताबद्दल बोलणार आहोत. 1985 मध्ये गोयानिया येथील एका खाजगी रेडिओथेरपी क्लिनिकला नवीन इमारतीत हलवायचे होते आणि जुनी इमारत पाडून टाकायची होती. परंतु शेवटच्या क्षणी झालेल्या कायदेशीर वादामुळे लीगल डिस्प्यूट ते क्लिनिक तोडण्यात आले नाही, ज्यामुळे काही वैद्यकीय उपकरणे, मेडिकल इक्विपमेंट वर्षानुवर्षे तिथे तशीच पडून राहिली. वेळ जात गेली आणि त्या जुन्या इमारतीची अवस्था जीर्ण होत गेली. एके दिवशी काही चोरांची नजर या इमारतीवर पडली. 10 सप्टेंबर 1987 रोजी वॅग्नर परेरा आणि रॉबर्टो अल्वेज नावाचे दोन चोर त्या जुन्या इमारतीत घुसले. तिथे त्यांच्या हाती एक किमती चीज लागली. पाहता क्षणी ती एक खूप महागडी वैद्यकीय उपकरणे वाटत होती, पण त्या चोरांना काहीच कल्पना नव्हती की ती वस्तू नेमकी काय आहे. त्या दोघांनी ती मशीन चोरण्याचा निर्णय घेतला, पण ती मशीन इतकी मोठी आणि जड होती की ते ती एकावेळी उचलू शकले नाहीत. मग त्या दोन चोरांनी त्या मशीनचा सर्वात महागडा दिसणारा भाग त्या उपकरणातून वेगळा केला. त्यानंतर ते दोघे ती वस्तू अल्वेसच्या घरी घेऊन गेले. आता त्यांनी योजना आखली की ते चोरलेला हा भाग मोडून भंगार बाजारात स्क्रॅप मार्केट विकतील. पण ते काही करण्यापूर्वीच दोघेही खूप भयंकर आजारी पडले. ताप, फीवर आणि अतिसार डायरियाची लक्षणे पाहून त्यांना वाटले की कदाचित त्यांनी काहीतरी चुकीचे खाल्ले असेल, पण आता त्यांच्यासोबत जे घडणार होते त्याची कल्पना त्यांनाही नव्हती. आता तो चोर वॅग्नर परेराची तब्येत जास्तच बिघडू लागली आणि त्याच्या एका तळहातावर एक विचित्र पुरळ रॅश उठला. तो भाजल्याच्या बर्न खुणांसारखा दिसत होता. जेव्हा तो डॉक्टरांना दाखवायला गेला तेव्हा डॉक्टरने त्याला सांगितले की ही ॲलर्जीची प्रतिक्रिया असू शकते. काही दिवस आराम कर, तू बरा होशील. दुसरीकडे दुसरा चोर म्हणजे अल्वेस. ते उपकरण खूप मेहनतीने उघडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या मशीनचा भाग उघडणे काही लहान मुलांचा खेळ नव्हता. 3 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अल्वेस त्या मशीनचा भाग उघडण्यात यशस्वी झाला. अल्वेसच्या अंदाजानुसार त्याला त्या मशीनमधून एक खूप मूल्यवान भंगार धातू स्क्रॅप मेटल मिळाला, जसे की शिसे, लीड. सर्वात जास्त लक्ष त्याचे ॲल्युमिनियमच्या सिलेंडरने ॲल्युमिनियम सिलेंडर वेधले, जो त्या उपकरणाच्या अगदी मध्यभागी पडलेला होता. त्या सिलेंडरमध्ये एक काचेची खिडकी, ग्लास विंडो होती. अल्वेसने स्क्रूड्रायव्हरने ती काच तोडली, तेव्हा त्यातून तांदळाच्या दाण्यांसारखी राईस ग्रेन वस्तू मिळाली, जी स्पर्श करताच पावडर बनून हवेत पसरली. अल्वेसला कल्पना नव्हती की ही पावडर काय आहे, पण त्याला वाटले की ती वस्तू त्याच्यासाठी बिलकुल निरुपयोगी आहे. मग अल्वेस ती वस्तू एका भंगार यार्डात स्क्रॅप यार्ड घेऊन गेला, जिथे त्याने त्या मशीनचे भाग डेवायर फेरेरा नावाच्या भंगार विक्रेत्याला विकले. फेरेराने ते आपल्या गॅरेजमध्ये ठेवले. पण रात्री जेव्हा तो भंगार यार्डाची तपासणी राऊंड करत होता तेव्हा त्याने पाहिले की सकाळी त्याने जे भंगार विकत घेतले होते त्यातून प्रकाश बाहेर पडत आहे. ते चमकत ग्लोईंग होते. त्यातून काही निळ्या रंगाचा प्रकाश, ब्लू लाईट बाहेर पडत होता, जो त्याला आपल्याकडे आकर्षित करत होता. तो त्याच्याजवळ जाताच फेरेराने पाहिले की तो निळा प्रकाश एका ॲल्युमिनियमच्या कॅनमधून एका खडूंसारख्या चॉक वस्तूतून बाहेर पडत होता. फेरेरा तसा तर भंगार साहित्याचा तज्ज्ञ होता, पण त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यात अशी चमकणारी पावडर पाहिली नव्हती. त्याला वाटले की ही नक्कीच रत्नदगडाची जेमस्टोन कुटलेली पावडर असेल. आणि पुढील 3 दिवस त्याने आपल्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना बोलावून ही चमत्कारी वस्तू दाखवली आणि शो ऑफ केला. एवढेच नाही, त्याने ही पावडर तर आपल्या नातेवाईकांना वाटायलाही डिस्ट्रीब्यूट सुरुवात केली. त्याच नातेवाईकांपैकी एक माणूस इवो फेरेरा, जो ही चमत्कारी पावडर आपल्या घरी घेऊन गेला, त्याला वाटले की ही वस्तू त्याच्या बाळमुलीला, बेबी गर्ल, खूप आवडेल. आयव्होने जसा विचार केला तशी त्याची मुलगी लेडे फेरेरा हिला ती रहस्यमय पावडर खूप आवडली. तिच्या मुलीने त्या साहित्यासोबत खेळायला सुरुवात केली आणि ती पावडर आपल्या हातांवर आणि चेहऱ्यावर लावली, ज्यामुळे तिचा संपूर्ण चेहरा नाईट बल्बसारखा चमकू लागला. पण आयव्होच्या मुलीची मौज मजा जास्त काळ टिकली नाही. आपल्या चेहऱ्यावर ती पावडर लावल्यानंतर काही मिनिटांतच ती छोटी मुलगी खूप जोरात उलट्या व्हॉमिटिंग करू लागली. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तिच्या उलट्यांमधूनही निळ्या रंगाचा प्रकाश बाहेर पडत होता. आणि दुसरीकडे आता भंगार विक्रेता डेवायर फेरेराची पत्नी मारिया खूप आजारी पडू लागली. उलट्या आणि अतिसाराने तिचीही खराब अवस्था होती.
ती स्थानिक रुग्णालयात गेली तेव्हा डॉक्टरने तिलाही नक्कीच ही ॲलर्जीची प्रतिक्रिया असेल, काही दिवस आराम करा, बरी व्हाल असे म्हणून घरी पाठवले, जसे काही दिवसांपूर्वी वॅग्नर परेराला डॉक्टरने सांगितले होते. त्याच रात्री भंगार यार्डचा मालक फेरेराही खूप आजारी पडला, पण तरीही तो कामावर जात राहिला आणि त्याने त्या चोरांकडून विकत घेतलेल्या सामानाचे आपल्या माणसांकडून तुकडे कट करून घेतले. कामाच्या वस्तू तो आपल्याजवळ ठेवत गेला आणि बाकीचे उरलेले सामान तो दुसऱ्या भंगार विक्रेत्याला विकून टाकत होता. अशा प्रकारे ती मशीन आणि त्या मशीनची पावडर आता संपूर्ण गोयानिया शहरात पसरू लागली आणि काही भाग तर शहराबाहेरही गेले होते. जिथे सर्व लोक विचार करत होते की ते अन्न विषबाधेमुळे फूड पॉयझनिंग आजारी पडत आहेत, तिथे भंगार यार्डाचा मालक डेवायर फेरेराची पत्नी मारियाच्या डोक्यात प्रकाश पडला. तिला विचार आला, ज्या दिवसापासून आम्ही ती पावडर आणि भंगार आपल्या नातेवाईकांना दाखवले आहे तेव्हापासून आम्ही सगळे आजारी पडत आहोत. नक्कीच हा कचराच सगळ्या आजारांचे मूळ आहे. मारिया तशी जास्त शिकलेली नव्हती, पण जेव्हा डॉक्टरने तिला सांगितले की तिला साधी ॲलर्जी झाली आहे तेव्हा ती शांत बसली नाही, कारण तिला आतून आवाज येत होता की ज्या दिवसापासून ही पावडर घरात आली आहे तेव्हापासून ती आणि तिचे नातेवाईक आजारी पडत आहेत, कारण त्यांनीही तिला स्पर्श केला होता. मारियाला शांत बसवले गेले नाही तेव्हा मारियाने तिचा एक कामगार जेराल्डो ला सिल्वा याला ते पोते उचलायला सांगितले, ज्यात ते भाग आणि पावडर होती, आणि मग लोकांनी खचाखच भरलेल्या पूर्ण बसमधून फुल बस ती गोयानियाच्या जिल्हा रुग्णालयात पोहोचली आणि तिने त्या भंगाराचे पोते डॉक्टरच्या डेस्कवर आपटून म्हटले, मला कोणतीही ॲलर्जी बिलर्जी नाहीये. ही आहे साला ती वस्तू जी आमच्या संपूर्ण खानदानाचा जीव घेत आहे आणि आमच्या नातेवाईकांनाही मारत आहे. डॉक्टरही विचारात पडला. मग त्याने मारियाला काही प्रश्न विचारले, यामुळे किती लोक आजारी पडले आणि हा कचरा आला कुठून वगैरे वगैरे. ऐकल्यानंतर डॉक्टरला वाटले की हा एखाद्या प्रकारचा उष्णकटिबंधीय रोग, ट्रॉपिकल डिझीज असू शकतो, जसे की डेंग्यू किंवा चिकुनगुनिया. म्हणून डॉक्टरने मारियाला जवळच्या उष्णकटिबंधीय रोग क्लिनिकमध्ये पाठवले. मारिया गेल्यावर डॉक्टरला काहीतरी विचित्र वाटत होते. त्याला घाबरल्यासारखे नर्वस वाटू लागले आणि तो खोकू कफ लागला. त्याने तो कचरा उचलला आणि रुग्णालयाच्या बाहेर एका तुटलेल्या खुर्चीवर ब्रोकन चेअर ठेवला. तो कोणताही धोका घेऊ इच्छित नव्हता. डॉक्टरच्या याच भीतीमुळे त्याने फोन उचलला आणि थेट उच्च अधिकाऱ्यांना हायर अथॉरिटी फोन लावून याची माहिती रिपोर्ट दिली. इकडे मारिया आणि तिचा कामगार उष्णकटिबंधीय रोग क्लिनिकमध्ये पोहोचले. तिथे पोहोचल्यावर त्यांना कळले की फक्त त्यांचेच कुटुंब नाही ज्यांच्यासोबत हे सगळे घडत आहे, बाकीचे लोकही तेच आजार घेऊन तिथे येत आहेत. आणि ज्या बसमधून ती तो कचरा घेऊन रुग्णालयात पोहोचली होती, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तीच बस त्या उष्णकटिबंधीय रोग क्लिनिकच्या बाहेर उभी होती आणि त्या बसमधील सर्व प्रवासी उलट्या करत त्या क्लिनिकमध्ये घुसून येत होते. सर्वत्र गोंधळाचे केऑस वातावरण होते. असे वाटत होते जसे गोयानिया शहरात खरोखर झॉम्बी अपोकॅलिप्स झाला आहे. उष्णकटिबंधीय रोग क्लिनिकमध्ये कोणत्याही डॉक्टरला याबद्दल काहीच कळत नव्हते की ही वस्तू काय आहे आणि लोकांना काय होत चालले आहे. पण एक तरुण यंग डॉक्टर आपला एक सिद्धांत, थिअरी बनवतो. अनेक रुग्णांची त्वचा जळालेली होती, काहींच्या त्वचेवर स्वेलिंग आली होती आणि त्वचेचा रंग बदलत कलर चेंज होता. त्या तरुण डॉक्टरला काहीतरी अंदाज येत होता की हे काय होत आहे, पण जर त्याने हा सिद्धांत आपल्या वरिष्ठांना सुपिरियर्स सांगितला तर त्याची मॉकरी होऊ शकली असती. पण तरीही त्याने फोन उचलला आणि थेट उच्च अधिकाऱ्यांना कॉल लावला आणि आपल्या सिद्धांताबद्दल सगळ्यांना सांगितले. 28 सप्टेंबर 1987 रोजी वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ मेडिकल फिजिसिस्ट डॉक्टर मॉन्टो यांच्या कार्यालयात एक कॉल येतो. खरं तर त्या दिवशी डॉक्टरला एक नव्हे तर दोन खूप असामान्य अनयुज्युअल कॉल आले. पहिला होता गोयानिया आरोग्य विभागाकडून, गोयानिया हेल्थ डिपार्टमेंट, जो सांगत होता की एक महिला त्याच्या डेस्कवर काही कचरा सोडून गेली आहे आणि म्हणत आहे की ही वस्तू सगळ्यांना मारत आहे. आणि दुसरा कॉल होता त्याच शहरातील उष्णकटिबंधीय रोग क्लिनिकमधून त्या तरुण डॉक्टरचा, जो सांगत होता की त्याला शंका आहे की त्याचे रुग्ण कदाचित किरणोत्सर्गाचे रेडिएशन शिकार होत आहेत. डॉक्टर मॉन्टो एका कॉलकडे दुर्लक्षही करू शकत होते, पण एकाच ठिकाणाहून एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने त्याला 2 फोन कॉल आले. म्हणून त्याने विचार केला, नक्कीच गोयानिया शहरात काहीतरी असामान्य घडत आहे. जसा डॉक्टर मॉन्टोने फोन खाली ठेवला तेव्हा त्याने 4थ्या मजल्यावरून खिडकीतून खाली डोकावून पाहिले. तेव्हा त्याला दिसले की बाहेर अनेक लोक ओरडत, शाउटिंग रस्त्यांवरून आपल्या गाड्या सोडून कुठेतरी पळून फ्लीइंग जात होते, काही खांद्यावर लादून तर काही आपल्या मुलांना छातीशी कवटाळून. हे पाहून डॉक्टर मॉन्टोची फार घाबरगुंडी उडाली. म्हणून डॉक्टर मॉन्टोने थरथरत्या हातांनी ट्रेम्बलिंग हँड्स फोन उचलला आणि गोयानिया राज्य पर्यावरण विभागाला, गोयानिया स्टेट एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट कॉल केला आणि त्या पोत्यातील भंगार धातूची तपासणी करण्यासाठी एका शास्त्रज्ञाला सायंटिस्ट पाठवण्याची रिक्वेस्ट केली, जेणेकरून कळू शकेल की गोयानिया शहरात नेमके काय चालले आहे.
पर्यावरण विभागाने वॉल्टर फेरेरा नावाच्या एका वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञाला या तपासणीची जबाबदारी इन्व्हेस्टिगेशन रिस्पॉन्सिबिलिटी सोपवली आणि त्याला त्या सरकारी रुग्णालयाकडे रवाना केले जिथे ती विचित्र धातूच्या भंगाराची पोती पडलेली होती. डॉक्टर फेरेराने आपल्या उपकरणांची जुळवाजुळव इन्स्ट्रुमेंट अरेंजमेंट केली आणि टॅक्सी पकडून निघाला. वाटेत त्याने किरणोत्सर्ग मीटर रेडिएशन मीटर तपासण्याचा विचार केला की चला याला चालू करूया, बघूया काय होते. पण जसा त्याने त्याला चालू केले तसा त्या किरणोत्सर्ग मीटरचा अलार्म वाजू लागला आणि त्या मीटरची सुई अशी हलू लागली जसे उडी मारून बाहेर येईल. वॉल्टरला वाटले की कदाचित हे उपकरणच खराब डिव्हाइसेस फॉल्टी असेल, म्हणून त्याने टॅक्सी परत वळवायला सांगितली आणि कार्यालयातून एक नवीन किरणोत्सर्ग मीटर घेतला. यावेळी वॉल्टरने ते उपकरण कार्यालयाच्या बाहेर पडताच चालू केले आणि पुन्हा तेच झाले. निकाल सारखाच होता. मीटरची सुई फुटायला तयार होती. असे होण्याचा एकच अर्थ असू शकत होता. समस्या किरणोत्सर्ग मीटरमध्ये नाही, तर त्याच्या आजूबाजूला कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणात असा ऊर्जा स्रोत एनर्जी सोर्स आहे जो सतत आयनकारी किरणोत्सर्ग आयनायझिंग रेडिएशन उत्सर्जित एमिट करत आहे. एका अनोळखी शक्तीचे अननोन पॉवर त्याच्या आजूबाजूला वास्तव्य होते. हे पाहून वॉल्टरची फार घाबरगुंडी उडाली. त्याने एकदा तर विचार केला की शहर सोडून कुठेतरी लांब पळून जावे, पण त्याने हिंमत करेज गोळा केली आणि ज्या कामासाठी त्याला नेमले होते ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला वाटले की जर त्याने आता हे केले नाही तर संपूर्ण शहर नष्ट रुईंड होईल. वॉल्टर त्या सरकारी रुग्णालयात पोहोचताच त्याने जे पाहिले ते पाहून त्याला चक्कर डिझी येऊ लागली. त्याने पाहिले की तिथे तर अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या फायर ॲम्ब्युलन्सेस उभ्या होत्या. गोष्ट अशी होती की ज्या डॉक्टरकडे मारिया एक दिवस आधी ते पोते देऊन गेली होती, तो डॉक्टर त्या पोत्यामुळे इतका घाबरला होता की त्याने आपत्कालीन सेवांना इमर्जन्सी सर्व्हिसेस बोलावले आणि सांगितले, या पोत्याला आत्ताच्या आत्ता कुठेतरी ठिकाणी लावा, डिस्पोज. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अग्निशमन दलाचे लोक त्या पोत्याला जवळच्या नदीत नियरबाय रिव्हर वाहून फ्लोट देणार होते. पण त्या पोत्यासोबत अग्निशमन दलाचे लोक काही करण्यापूर्वीच सुदैवाने फॉर्च्युनेटली वॉल्टर तिथे पोहोचले आणि त्यांना काहीही करण्यापासून थांबवले. तो म्हणाला, आत्ताच्या आत्ता संपूर्ण रुग्णालय खाली करा, नाहीतर इथे जेवढे रुग्ण आहेत त्या सगळ्यांचे मृतदेह डेड बॉडीज बाहेर निघतील. हे सगळं झाल्यावर आता वॉल्टरला हे साला कोणता किरणोत्सर्गी स्रोत रेडिओ सोर्स आहे आणि तो कुठून आला आहे हे शोधायचे होते. खूप शोध घेतल्यानंतर आफ्टर मच इन्व्हेस्टिगेशन वॉल्टरने किरणोत्सर्गी स्रोताला प्रथम मारियाच्या पतीच्या भंगार यार्डापर्यंत ट्रॅक केले आणि मग तिथून त्याने त्याचा संबंध जुन्या रेडिओथेरपी क्लिनिकशी जोडला. त्या जुन्या पडून राहिलेल्या रेडिओथेरपी क्लिनिकच्या इमारतीवर पोहोचल्यावर त्याला कळले की 2 वर्षांपूर्वी नवीन इमारतीत स्थलांतर करताना क्लिनिकचे लोक एक रेडिओथेरपी मशीन तिथेच विसरले, फॉगॉट, आणि तीच मशीन या भयानक अपघाताचे कारण कॉज ऑफ द टेरिबल ॲक्सिडेंट बनली. त्या मशीनमध्ये एक ॲल्युमिनियम सिलेंडर होता ज्यात 93 ग्रॅम अत्यंत किरणोत्सर्गी सीझियम क्लोराईड हायली रेडिओॲक्टिव्ह सीझियम क्लोराईड होते. वॉल्टरसाठी ही खूप धोकादायक बातमी होती. आजकाल रेडिओथेरपीमध्ये सीझियम वापरले जात नाही कारण ते खूप धोकादायक डेंजरस असते. जर त्याच्या स्रोताचा चुकीचा वापर मिसहँडल केला गेला किंवा तो खराब डॅमेज झाला तर त्याचे परिणाम खूप गंभीर फेटल कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात, कारण सीझियम क्लोराईड पाणी आणि हवेत सहज विरघळते, इझिली डिझॉल्व्स. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास सीझियम अणुआपत्ती न्यूक्लिअर डिझास्टर आणू शकते. लोक झॉम्बींसारखे तडफडून मरतात, पण जिवंत राहण्याची कोणतीही शक्यता गॅरंटी नसते. डॉक्टरने आपले निष्कर्ष उच्च अधिकाऱ्यांना कळवले, जे ऐकून ब्राझिलियन सरकारचे होश उडाले. काही मिनिटांतच गोयानिया शहरात अणुआणीबाणी न्यूक्लिअर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. हजारो लाखो लोकांना मेंढ्या बकऱ्यांसारखे लाईक शीप अँड गोट्स बसेसमध्ये भरून शहराबाहेर पाठवले. ट्रान्सपोर्ट जाऊ लागले. संपूर्ण शहर रिकामे एम्प्टी होऊ लागले. सर्वत्र शांतता, सायलेन्स पसरली. आता सर्वात आधी रेडिओथेरपी मशीनच्या भागांना ठिकाणी लावण्याचे काम तज्ज्ञांना एक्सपर्ट सोपवण्यात आले. प्राधान्य क्रमांक 1 म्हणून त्या पोत्याला त्या खुर्चीवरून काढणे खूप धोकादायक होते. म्हणून एका क्रेन मदतीने एका सांडपाण्याच्या पाईपला स्युएज पाईप उचलून त्या खुर्चीवर पडलेल्या पोत्यासोबतच झाकून कव्हर टाकण्यात आले आणि त्याला सिमेंट कॉन्क्रीटने भरण्यात आले. संपूर्ण गोयानिया शहरात अफरातफरीचे पॅनिक वातावरण होते. ब्राझीलच्या प्रत्येक कोपऱ्यातून चॅपेचॅप शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ येत होते आणि त्यांना भटक्या कुत्र्यांसारखे लाईक स्ट्रे डॉग्स किरणोत्सर्गाच्या स्रोताचा शोध घेण्याचे काम सोपवण्यात आले. विशेष रेडिओमीटर लावलेल्या गाड्यांना गोयानिया शहराच्या गल्ल्यांमध्ये फिरवण्यात आले, जेणेकरून दूषित कॉन्टॅमिनेटेड स्रोत शोधता येईल. आणि नंतर हेलिकॉप्टर्स देखील याच कामासाठी लावले गेले. गोयानिया शहराचे एक ऑलिम्पिक स्टेडियम उच्च अधिकाऱ्यांनी चाचणी केंद्रात टेस्टिंग सेंटर रूपांतरित केले, जेणेकरून जे लोक किरणोत्सर्गाच्या संपर्कात आले आहेत त्यांची ओळख आयडेंटिफाय करता येईल. तिथेच दूषित जमीन, अन्न आणि पाण्याची तपासणी करण्यासाठी एक प्रयोगशाळा लॅब स्थापित करण्यात आली.
शोध आणि तपासणीनंतर हे सिद्ध आयडेंटिफाय झाले की सुमारे 50 घरे आणि 5,000 टन माती दूषित सॉइल कॉन्टॅमिनेटेड झाली होती. काही घरे पाडून टाकण्यात डेमॉलिश आली आणि काही हळूहळू मोडून टाकण्यात आली. तोडलेल्या घरांचा आणि इमारतींचा जो ढिगारा डेब्रिस होता तो ट्रकमध्ये भरून शहराबाहेर पाठवण्यात आला. एकूण 3,500 टन सीझियम दूषित कचरा, सीझियम कॉन्टॅमिनेटेड वेस्ट संपूर्ण शहरातून हटवण्यात आला आणि शहरापासून 15 किलोमीटर दूर नेऊन जमिनीत पुरण्यात बरीड आला. तिकडे स्टेडियममध्ये 1,00,000 लोक झॉम्बींसारखे येत होते आणि स्टेडियम भरत चालले होते. 1,00,000 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1,000 लोकांमध्ये दूषितीकरण कॉन्टॅमिनेशन आढळले आणि त्यापैकीही 249 लोकांमध्ये उच्च प्रमाणात किरणोत्सर्ग आढळला. बहुतेक प्रकरणांमध्ये त्वचेवर पण काही प्रकरणांमध्ये रक्तामध्येही ब्लड आढळला. त्या 249 लोकांपैकीही 20 लोक इतके जास्त किरणोत्सर्गी रेडिओॲक्टिव्ह झाले होते की त्यांची शौच आणि मूत्र, पॉटी आणि युरिन देखील अणुकचरा न्यूक्लिअर वेस्ट मानून विल्हेवाट डिस्पोज लावावी लागली. देवाच्या कृपेने काही महिन्यात थोडेफार बरे झाले, पण आयुष्यभर त्यांना त्या किरणोत्सर्गामुळे समस्यांचा सामना फेस डिफिकल्टीज करावा लागणारच होता. पण प्रत्येकजण इतका भाग्यवान लकी नव्हता. त्या दोन्ही चोरांपैकी वॅग्नर परेराची 2 बोटे कापावी लागली. रॉबर्टो अल्वेस, ज्याने ते उपकरण मोडून टाकले होते, त्याला आपला संपूर्ण उजवा हात राईट आर्म गमवावा लागला. मारियाचा एक कामगार जो ते पोते रुग्णालयात घेऊन गेला होता, त्याच्या पाठीवर खूप भयंकर किरणोत्सर्ग रेडिएशन बर्न झाले होते आणि हे एक प्रकारचे सामान्य लक्षण, कॉमन सिम्प्टम होते जे लोक थेट सीझियमच्या संपर्कात आले होते. आणि 4 लोक तर असे होते ज्यांना त्याच महिन्यात आपला जीव गमवावा लागला. त्यांचा मृत्यू कसा झाला हे ऐकून तुमचे कालिजा, हार्ट फाटेल, विल्टियर. त्यापैकी सर्वात वाईट मृत्यू त्या 6 वर्षांच्या मुलीचा झाला, म्हणजे आयव्होची मुलगी लिडे फेरेरा, जिने केवळ सीझियम वजा 137 आपल्या चेहऱ्यावर लावले नाही, तर तिने सँडविच खाताना ती चमकणारी पावडर गिळली, स्वॉलोड देखील होती. तिचा मृत्यू 23 ऑक्टोबर 1987 रोजी खूप क्रूरतेने तडफडून झाला. त्याच दिवशी तिची आंटी मारिया, जी ते पोते रुग्णालयात घेऊन गेली होती आणि जिने त्या भंगाराचा संबंध लोकांच्या आजारी पडण्याशी जोडला होता, तिचाही 37 वर्षांच्या वयात उच्च किरणोत्सर्गामुळे तडफडून मृत्यू झाला, तो देखील अंतर्गत रक्तस्रावामुळे, इंटरनल ब्लीडिंग. उरलेले 2 जण ज्यांना आपला जीव गमवावा लागला ते दोघे मारियाच्या पतीच्या भंगार यार्डात काम करत होते, ज्यांनी त्या किरणोत्सर्गी समस्थानकासोबत महत्त्वपूर्ण वेळ सिग्निफिकंट टाइम घालवला होता. म्हणतात की त्या दोघांचे डोळे काळे ब्लॅक झाले होते, एखाद्या भूताप्रमाणे, लाईक अ गोस्ट. या अणुघटनेमुळे गोयानिया शहरातील लोकांना खूप समस्यांचा सामना करावा लागला जे कधीही विसरले जाऊ शकत नाही. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच मराठी हब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.